हॅलो गाईज, आज दुसरा दिवस आपल्या नवरात्रीचा. तसंच मी आज घरी गेलो तो लॉग दिसलं. माझ्या बायको आणि माझी दोन्ही चिमुकले आज त्या गंगा माता मंदिर इथे गरबा बघायला गेले होते. तेच गरबा बघता बघता माझं अचानक लक्ष गरबाकडे जाता जाता अगदी लक्ष गेलं माझ्या मुलीकडे बघून मी आनंदी झालो. त्यानंतर मग सरळ तिच्याचकडे व्हिडिओ काढायची इच्छा जमवली. मग तिचाच व्हिडिओ काढता काढता बघा किती सुंदर नृत्य करताय माझी मुलगी. हिचं नाव आहे रुद्रा. सगळ्यांनी प्रशंसा केली, ते कौतुक माना लागेल माझ्या चिमुकलीचं. अगदी सुंदर नृत्य करताना तुम्ही बघू शकता. हिला पहिलेचपासून आवड आहे. जन्माच्या अवघ्या 6व्या महिन्यात आली होती. तशीच ते आपल्या म्युझिक किंवा इंस्टाचे व्हिडिओ बघून ती आज या डान्समध्ये तिने प्रतिसाद पहिल्यांदा दिला आहे. आणि माझा मुलगा आणि मी पण फार एन्जॉय केला. त्यालाही असं वाटलं की मीही नाचू शकतो. अवघ्या 10व्या महिन्यापासूनच त्यांनी प्रॅक्टिस चालू केली. आपला हात जसं काय तो इलेक्शनमध्ये उभा आहे. आणि माझी मुलगी तर आहेच एवढी सुंदर की किती तारीफ केली तरी कमीच तिची. त्यानंतर मग माझी मुलगी थकून गेली. त्यानंतर पाणी पाजल्यानंतर मग तिला भूक लागली तर कळलं की घरी जावं. घरी गेल्यावर बापूलाही आम्ही दोघांनी जेवल्यानंतर बापूही जेवला. आणि त्यानंतर मग मी एकटाच परतलो त्याच मैदानात. पण तेव्हापर्यंत हे पॅकअप झालं होतं. मग समोर आई तुळजाभवानी मंदिर इथे चंदू भुते अध्यक्ष मानला जातो. त्याच्यानंतर तिवारी लेआउटमध्ये गेलो. तिवारी लेआउटमध्ये बघितलं तर सर्व मंडळांनी पण तिथेही गरबा झाला होता. नुकताच आज पहिला दिवस होता गरबाचा इथे पण सर्व पॅकअप झाल्यामुळे मी गेलो गणेशकडे. गणेश आपल्या सुंदर कलेचा अनुभव दाखवताना इथे पिंडला पेंट मारताना त्याला निलेश साथ देताना इथे हे बघा तुम्ही पंडाली बघू शकता. भव्य तिवारी लेआउटचा हा नवदुर्गा उत्सव मंडळ आणि हा शास्त्रीवाडचा आम्ही दरवर्षी इथे बघतो. तसंच मी गेलो गंगामाता मंदिर परत एकदा आणि इथूनच मग निघालो घराकडे. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. प्लीज मला फॉलो करा.